मुलुंड हे मुंबईच्या प्रवेशद्वारावरचे उपनगरातील एक महत्त्वाचे शहर, तर भांडूप जे मुलुंड बरोबरच विकसित झालेले मुंबईच्या उपनगरातील आणखी एक महत्त्वाचे शहर. ही दोन्ही शहरे एकेकाळी गावठाण होती, गावं होती, जंगलाने वेढलेली होती. मात्र या दोन्ही गावांनी काट टाकत आता या दोन्ही गावांची रूपांतरं ही कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये झालेली आहेत. आजही या दोन्ही शहरांच्या दोन्ही बाजूला जंगल आहे. अशीच या मुलुंड आणि भांडूपची आणखी एक वेगळी ओळख म्हणावी लागेल. मुलुंडची सध्याची ओळख म्हणजे सगळीकडे उंचच उंच इमारती, मोठी गृहसंकुलं मुलुंडची एक मूळ वस्ती होती. ही मुख्यतः गव्हाणपाडा आणि आसपासच्या परिसरात. आज तिथंही इमारतींची गर्दी दिसते. पूर्वी तिथं घनदाट जंगल होतं. रेल्वे लाईनमुळं मुलुंड रेल्वे स्टेशन जरी अस्तित्वात आलं असलं तरी 1950 पर्यंत मुलुंडमध्ये लोकवस्ती तुरळकच होती. लहानपणापासून मुलुंड मुलुंड गव्हाणपाडा असंच पडायचं. आणि त्या तुम्हाला सांगायचं म्हणजे पहिल्या इथून काय पाय वाट होती आणि इथे पण म्हणजे रस्ते असे नव्हते. तुम्हाला सांगतो खाली मातीचे रस्ते होते आणि एवढी हे होते का पाणी इथपर्यंत यायचा समुद्राचा. सगळं शाहीधाम तिकडे आपला सालपती सदर 22 माळ्याचे टावर झाले तिकडे. पहिले जंगल होतं सगळं. आम्ही जायला घाबरायचो तिथे. असा हा प्रकार होता. मुलुंड आज मुंबईचं उपनगर असलं तरी त्याला प्राचीन इतिहास आहे. 10व्या शतकात मुलुंड अस्तित्वात असल्याचा दाखला मिळतो. हा परिसर इतका प्राचीन असेल यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मुलुंड हे जे नाव आहे हे पूर्वीचं प्राचीन मुलंद असं नाव मिळतं. ते ताम्रपटामध्ये आहे, शिलालेखामध्ये आहे. त्या कालखंडामध्ये शिल्हारांचं राज्य होतं, राष्ट्रकूटांचं राज्य होतं, चालुक्यांचं राज्य होतं, सातवाहनांचं होतं. आपण जर अगदी जुना इतिहास जरी बघितला तर सम्राट अशोकापासून की जिथे बौद्ध परंपरा चालू होत्या आणि ह्या बौद्ध परंपरेतलं हे मुलंद आणि ह्या मुलंदमध्ये जो 11व्या शतकामध्ये जो ताम्रपट सापडलेला आहे शिल्हारांचा, चित्तराजाचा, त्याच्यामध्ये हा मुलंद स्पष्ट शब्द येतो, बोरली शब्द येतो, विखरोळी शब्द येतो. आणि ह्या आजूबाजूला जर परिसरामध्ये जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की राजपथ हा जो त्या ताम्रपटातला उल्लेख केलेला आहे हा आजचा LB शास्त्री मार्ग. ह्यामध्ये मुलुंडची एक नदी वाहत होती आणि ती म्हणजे गोवणी नदी आणि आजची तो गव्हाणी नदी म्हणून समजली जाते, पण तिथे आज नाला आहे. मुलुंडप्रमाणेच भांडूपही मुंबई शहराचं उपनगर म्हणून ओळखलं जातं. या परिसरालाही एक इतिहास आहे. आज निवासी संकुलांनी गजबजलेल्या या परिसरात ब्रिटिश काळात द्राक्ष आणि चिकूच्या बागा होत्या. ब्रिटिश सैन्याला याच भागातून रम हे मद्य पुरवलं जात असे. 1803 साली भांडूप, नाहूर आणि कांजूर ही 3 गावं 1803 साली ल्यूक ॲशबर्नर ह्याला लीज रेंटवरती दिलेली होती. म्हणजे त्याला तिथून होती क्रेड झाली. त्यानंतर ल्यूक ॲशबर्नरने कावाजी माणेजी ह्या त्याच्या मॅनेजरला भांडूप विकलं. भांडूप सहित भांडूप, नाहूर आणि कांजूर ही 3 विलेज त्यांनी त्यांना विकली. त्यावेळेला म्हणजे वेगळी गोष्ट आहे, म्हणजे महत्त्व भांडूपचं असं आहे की भांडूपला त्यावेळेला डिस्टिलरीची दारूची फॅक्टरी होती आणि भांडूपवरनं 5 लाख गॅलन दारू ही युरोपियन ट्रूप्ससाठी जायची, सैन्याला जायची युरोपच्या. आणि ही जवळजवळ 215 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर भांडूपमध्ये बदल होत गेला. भांडूप एक अतिशय निसर्गरम्य, भांडूपमध्ये काजूच्या बागा होत्या, भांडूपमध्ये द्राक्ष होते म्हणून त्याला द्राक्षी बाग बोलतात, काजू टेकडी म्हणतात. आणि भांडूप हा प्रचंड निसर्गरम्य होता आणि ते नैसर्गिक सौंदर्य आम्ही पाहिलेलं आहे पाईपलाईनच्यावर वगैरे, हा निसर्गच होता. आजच्या कॉन्क्रीटच्या जंगलात या दोन्ही परिसरांचं मूळ रूप हरवून गेलं असलं तरी अद्याप या दोन्ही उपनगरांच्या पूर्व पश्चिम बाजूला जंगल आपलं अस्तित्व टिकून आहे. पश्चिम बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई शहराला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करत आहे.
तर पूर्वेला खारफुटीचं संरक्षित वन आहे. खार जमिनीवरची मिठागरं आजही पाहायला मिळतात. सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये जर खरोखर जंगल आढळलं तर खरोखर तो भाग सुदैवी म्हणावा लागेल. आणि म्हणूनच मुंबई भाग्यवान आहे, कारण मुंबईला लागूनच संजय गांधी नॅशनल उद्यान वसलेलं आहे. आणि या मुंबईमध्ये मुलुंड भांडूप परिसर हा आणखी सुदैवी म्हणावा लागेल, आणखी नशीबवान म्हणावा लागेल, कारण संजय गांधी नॅशनल पार्क किंवा संजय गांधी नॅशनल उद्यानाबरोबर या मुलुंड भांडूपच्या एका बाजूला खारफुटीचं जंगल हे संरक्षित करण्यात आलेलं आहे. आणि या खारफुटीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी सौंदर्य बघायला मिळतं. काळाच्या ओघामध्ये मुलुंड भांडूपची वस्ती वाढत गेली. त्यामुळे या दोन्ही उपनगरांमध्ये मध्य रेल्वेला नाहूर स्टेशनची निर्मिती करावी लागली. भांडूपचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या उपनगराच्या पश्चिमेला मिनी कोकण म्हटलं जातं. त्यामागचं कारण म्हणजे भांडूपच्या पश्चिमेला असलेल्या कोकणवासियांनी आपली कोकणी संस्कृती जपून ठेवली आहे. पूर्व द्रुतगती मार्ग, वर्दळीचा LBS मार्ग, नवी मुंबईकडे जाणारा रस्ता, हाकेच्या अंतरावर ठाणे शहर, लोकल ट्रेनची सुविधा, त्यामुळं आज मुलुंड भांडूप ही अत्यंत गजबजलेली अशी उपनगरं बनली आहेत. गावठाण ते उपनगरातील महत्त्वाचं शहर असा प्रवास झालेल्या मुलुंड आणि भांडूपमधील राजकीय समीकरणं काय आहेत, राजकीय पक्षांचा प्रवास कसा झाला आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय समीकरणं काय आहेत हे आपण जाणून घेऊया. पूर्व उपनगरातील मुलुंड आणि भांडूप या दोन मुख्य भागांचा विकास जरी एकाच वेगाने झाला असला तरी या भागातील राजकारण मात्र पूर्णपणे वेगळं आहे. या दोन शहरांमधील अंतर जरी कमी असलं तरी या दोन शहरांमधील राजकारण मात्र अत्यंत विरुद्ध दिशेला गेली अनेक वर्ष सुरू आहे. नक्की या ठिकाणी राजकारण कसं आहे, राजकीय पक्षांची स्थिती काय आहे ते आता आपण बघूया. मुलुंड हा आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मुलुंडमध्ये 1990 पासून भाजपनं आपला खोंटा बळकट केलाय. भाजपला हे राजकीय यश कसं मिळत गेलं हे आता आपण पाहणार आहोत. 1990 पासून मुलुंडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळालं. पुढे 1999 पासून सलग 4 वेळा भाजपचे सरदार तारासिंह हे विधानसभा निवडणुकीत या भागातून विजयी झाले. महापालिका निवडणुकीचा विचार केल्यास सध्या मुलुंडमध्ये नगरसेवक पदाच्या 3ही जागा भाजपकडेच आहेत. काँग्रेसची म्हणजे इथे सत्ता होती, म्हणजे लोकप्रतिनिधी होते, परंतु ती नंतरच्या काळात बदलत गेली आणि ही जबरदस्त अशी पकड भारतीय जनता पक्ष म्हणजे पूर्वीचा जनसंघ त्यांनी मिळवली. मग ती आमदारकीपासून तर अगदी खासदार आणि नगरसेवक महानगरपालिकेमध्ये असं हे वर्चस्व आज तगायत कायम आहे. मुलुंडच्या उलट काहीशी भांडूपमधली राजकीय परिस्थिती आहे. इथे काँग्रेस आणि युतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. इथली राजकीय समीकरणं सतत बदलत राहिली आहेत. त्यामुळे इथे कुठल्याही एका पक्षाचा राजकीय वर्चस्व कायम राहिलेला नाही. 2009 पर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना भांडूपकरांनी आलटून पालटून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. 2009 मध्ये भांडूपमध्ये मनसेनं मुसंडी मारली होती. 2014च्या निवडणुकीत पुन्हा इथलं राजकीय समीकरण बदललं आणि भांडूपमध्ये भाजप आणि शिवसेनेनं या भागावर वर्चस्व मिळवलं. महापालिकेचा विचार केल्यास भांडूपमध्ये एकूण 6 नगरसेवकांपैकी 3 मनसेचे, 2 शिवसेनेचे आणि 1 काँग्रेसचा असं राजकीय बलाबल आहे. सबका साथ सबका विकास हाच आमचा नारा असल्यामुळे मुलुंडची जनता भविष्यात आम्हालाच मदत करेल, आम्हालाच सहकार्य करेल, आमच्याच मागे राहील हा माझा दृढ निश्चय आहे. भांडूपमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 3 नगरसेवक निवडून आले आणि जो विकासाचा धडा आम्ही भांडूपच्या लोकांना दाखवून दिला आहे त्या जोरावर नक्कीच भांडूपकर आम्हाला नक्कीच साथ देतील असं मला तरी वाटतं आताच्या परिस्थितीतसुद्धा. प्रभाग समितीचा एकमेव काँग्रेसचा नगरसेवक मी असताना प्रवासी चेअरमन होतो. ह्याला अच्छे दिन म्हणायचं का त्यांनी काढलेले अच्छे दिन म्हणायचं हा मोठा विषय आहे. त्यामुळे मला नाही वाटत त्याचा परिणाम होईल. भाजप एकत्र लढले तरी, शिवसेना वेगळे लढले तरी किंवा दोघे एकत्र आले तरी काँग्रेसवरती परिणाम होणार नाही. भांडूपचं राजकारण हे या शिवाजी तलावाच्या भोवतीच घुटमळतं आहे. इथल्या प्रत्येक राजकीय अजेंड्यावर शिवाजी तलावाचा विकास हाच एक प्रमुख मुद्दा राहिलेला आहे. या शिवाजी तलावाच्या विकासाशिवाय भांडूपचं राजकारण हे पूर्णच होऊ शकत नाही. शिवाजी तलाव स्वच्छ करण्याकरता गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारण्यांनी नेहमीच या शिवाजी तलावाचा मतांच्या राजकारणाकरता फायदा घेतलाय. आपल्या पदरात मतांचा जोगवा पडला की राजकारणी या तलावाची स्वच्छता विसरून जातात. हा आजवरचा अनुभव आहे.
जो तो उठसूट येतो इथे कचरा टाकतो आणि कचऱ्याचं साम्राज्यांना पसरतं आणि नंतर पुन्हा टेंडर निघतं गणपतीला की शिवाई तलाव स्वच्छ करण्यासाठी. ते लाखो करोड रुपये जे वाया जातात हां, ते जर एकाच टायमाला जर व्यवस्थित जर स्वच्छ करून जर घेतलं शिवाई तलाव तर खरंच हा शिवाई तलाव प्रश्न आहे ना सुटण्यासारखा आहे. कारण शिवाई तलाव हा भांडूपचा आहे ना भावनिक प्रश्न बनलेला आहे. भांडूपचा पश्चिम भाग हा मिनी कोकण म्हणून ओळखला जात असल्यानं या एकगठ्ठा मतांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असतो. वेगवेगळी राजकीय अस्त्र वापरून या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न राजकारणी करत आलेत. उच्च मध्यमवर्गीय वस्ती म्हणून मुलुंडकडे पाहिलं जातं. मात्र इथलं राजकारण काहीसं वेगळं आहे. मुलुंड आणि भांडूपमधील परस्पर विरोधी अशी राजकीय समीकरणं आपण बघितली. या राजकीय धुळवडीमध्ये मुलुंड आणि भांडूपकरांच्या सर्व समस्या मार्गी लागल्या का, सर्व प्रश्न सुटले का अजूनही काही प्रश्न समस्या बाकी आहेत हे आपण बघूया. मुलुंडमध्ये उच्च मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तर भांडूपमध्ये कष्टकरी समाज बहुसंख्य आहे. तेव्हा या मुलुंड भांडूपकरांच्या नक्की काय समस्या आहेत हे आपण आता जाणून घेऊया. ज्या ज्या ठिकाणी लोकल ट्रेन पोहोचली आहे त्या सर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे चित्र दिसतं तेच मुलुंड आणि भांडूप रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल. फेरीवाले, भाजी विक्रेते, रिक्षा चालक आणि अवैध पार्किंगनं रेल्वे स्टेशनचा परिसर पूर्णपणे वेढलेला आहे. सरकार कुठल्याही पक्षाचा असो, नगरसेवक कुणीही असो, पालिकेत अधिकारी कुणीही येवो, मात्र रेल्वे स्टेशनला पडलेला अजगरी विळखा कुणीही सोडवू शकलेला नाही. आजवर तशी इच्छाशक्ती आणि प्रयत्नही कुणी केला नाही. जाम त्रास होतो. मुलं बालांना आपण चालता येत नाही. ते लहान मुलांना आपण घेऊन आलो तर रिक्षा येते, रिक्षा उभे राहतात. भाजीवाले, फेरीवाले, फ्रूटवाले, भांडीवाले, असं कपडेवाले सगळे एकदम गीच असते वस्ती पूर्ण. हे तात्पुरतं कधी आता इलेक्शन आलं आहे तात्पुरतं डागडुजी करणार, घोषणा करणार. आता फेरीवाल्यांचा सुद्धा रोड एवढा पॅक असतो, त्यातल्या रिक्षा लोकांच्या येणार फार कठीण अवस्था आहे. फुटपाथवरती खूप गर्दी असते. वडापावचे आणि फ्रूटवाले आहेत. आम्हाला जायला पण रस्ता नसतो. मुलुंड हे काहीसं सुटसुटीत आखीव रेखीव वसलेलं वाटतं. या उलट भांडूपची स्थिती आहे. विशेषतः भांडूपचा पश्चिम भाग डोंगर उतारावर आणि डोंगरावर अत्यंत दाटीवाटीनं वसलेली लोकवस्ती असा हा परिसर आहे. कुठलंही नियोजन नसल्यानं या भागातले रस्ते अरुंद आहेत. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले, फुटपाथ नसल्यानं पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय नाही. रस्त्यावरच्या या गर्दीमुळं बेस्टची बस चालणंही कठीण आहे. सगळ्यात भयंकर परिस्थिती ही टेंभीपाडा भागाची आहे. डोंगरावर वसलेली ही वस्ती पाहून छातीत धडकी भरते. इथे तर डोंगर माथ्यापर्यंत वस्तीच आहे. या भागात लोक कसे दिवस काढत असतील असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहत नाही. आम्हाला असं वाटतं की इथे फायर ब्रिगेड यायला पाहिजे आणि हॉस्पिटलची सुविधा झाली पाहिजे. कारण हॉस्पिटल नसल्या कारणानं सर्वजण मुलुंडलाच जातात रुग्ण. त्यामुळं हॉस्पिटल झालं तर भरपूर चांगलं होईल. दवाखाने इथे नाही आहेत. जो दवाखाना आहे तो मुलुंडला आहे. राजावाडी आपला मुलुंड अगरवाल हॉस्पिटल तिथे सुद्धा आता फार गैरसोय होते लोकांची आणि इथे आहे तो बरोबर नाही आहे. तिथे गेल्यानंतर काय इंजेक्शन्स वगैरे असे दिले जात नाहीत लोकांना, फक्त गोळ्या देऊन त्यांना हे केलं जातं. या भागात गेली काही वर्ष नव्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. इथली सर्वात मोठी समस्या म्हणजे डम्पिंग ग्राउंडची. मुलुंडच्या पूर्वेला लोकवस्तीपासून हाकेच्या अंतरावर डम्पिंग ग्राउंड आहे. या डम्पिंग ग्राउंडची क्षमता कधीच संपली आहे. मात्र डम्पिंग ग्राउंडमुळे या परिसरात सतत दुर्गंधी येते. तसंच डम्पिंग ग्राउंडला वारंवार आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे इथल्या नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागतो. गेली अनेक वर्षे इथल्या नागरिकांचा श्वास या धुरानं कोंडलाय. या परिसरातले नागरिक एक प्रकारे नरक यातनाच सहन करतायत. आत्ताच एक 10 दिवसापूर्वी पण आग लागली होती आणि मग सगळ्यांना इथे त्रास व्हायला लागला. कारण धूर आहे ना, धुराचे लोट इकडे आले ना का त्याच्यामुळे सगळ्यांना खोकला वगैरे असे म्हणजे खूप चालू होतात आजार आणि मग फुफ्फुसाचे आजार होतात. अवैध बांधकाम, मिठागरं, मोकळ्या जमिनी, जंगल परिसर यावर होणारं मानवी वस्त्यांचं अतिक्रमण अशा सर्व ठिकाणी आढळणाऱ्या समस्याही या भागात पाहायला मिळतात. याशिवाय एक आणखी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुलुंड, नाहूर, भांडूप आणि कांजूर मार्ग या भागात सुमारे 10 लाखांपेक्षा जास्त लोकवस्ती आहे. असं असूनही या परिसराकरता केवळ एकच अग्निशमन केंद्र आहे. विशेष म्हणजे ते या उपनगरांच्या अगदी दुसऱ्या टोकाला आहे. आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन दलावर मोठा ताण येतो. इथल्या नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजानं खासगी रुग्णालयांवरच अवलंबून राहावं लागतंय. मुलुंड आणि भांडूप या उपनगरातील अत्यंत महत्त्वाच्या शहरांची क्षमता ही केव्हाच संपली आहे. असं असलं तरी या भागातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या भागातील सोयीसुविधांवर
खूप मोठा ताण पडत आहे. असं असलं तरी या भागातील दोन्ही बाजूला असलेलं जंगल अजूनही कायम आहे आणि हीच मोठी सुदैवाची गोष्ट म्हणावी लागेल. मी इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.